विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्रातील चौथा पाठ आहे मूलभूत हक्क भाग 1। या पाठाच्या माध्यमातून शासनाकडून नागरिकांना मिळालेले जे मूलभूत हक्क आहेत, या हक्कांचा अभ्यास आपण आता करणार आहोत। या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये दोन मुलं आहेत। या मुलांच्या हातामध्ये एक फलक आहे। त्या फलकावरती शिक्षण आमचा हक्क आहे असं लिहिलेलं आहे। म्हणजेच मुलांना लहान वयामध्ये शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यांचा हा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही। दुसऱ्या चित्रामध्ये दोन प्रौढ व्यक्ती आहेत। त्यांच्या हातामध्ये एक फलक आहे। किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे असे त्या फलकावर लिहिलेलं आहे। म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा त्यांना पूर्ण करता येईल एवढं किमान वेतन त्यांना मिळणं महत्त्वाचं आहे। तिसऱ्या चित्रामध्ये दोन आदिवासी स्त्रिया दिसत आहेत। त्यांच्या हातामध्ये एक फलक आहे। जंगले व वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे। आदिवासी लोकांचं संपूर्ण जीवन हे वनसंपत्तीवर अवलंबून असतं। ते आपला उदरनिर्वाह वनसंपत्तीतून मिळणाऱ्या साधनांच्या आधारेच करत असतात। त्यामुळे वनसंपत्तीवरील त्यांचा हक्क नाकारण्यात येऊ नये असं त्या फलकाद्वारे त्यांना सांगायचं आहे। बालकांचे हक्क तुम्हाला माहीत असतील। त्यांचे महत्त्वाचे दोन हक्क तुम्ही सांगू शकाल का? महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत। या हक्कांच्या संदर्भात आपणा सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत। हक्कांचा उपयोग काय असतो? ते कोणी द्यायचे असतात? हक्क काढून घेता येतात का? तसे झाल्यास त्याविरुद्ध कोठे जाऊन दाद मागायची? या स्वरूपाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पाठाचा अभ्यास केल्यानंतर मिळणार आहेत। वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील। एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते। आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात। जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो। त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते। अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील। स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय। संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत। आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, परंतु संविधानाने मात्र या सर्व लोकांसाठी समान हक्क दिलेले आहेत। हे हक्क मूलभूत आहेत। ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे। या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक असते। कल्पना करा आणि लिहा। कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी यासारखे प्राणी तुम्ही पाळत असाल। तुम्ही त्यांची खूप काळजी घेता, त्यांच्यावर खूप प्रेम करता। या प्राण्यांना बोलता आले असते तर त्यांनी तुमच्याकडून कोणता हक्क मागितला असता? मुलांनो, आपण त्या प्राण्यांच्या सर्व काही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते आपल्या बंधनामध्ये असतात। त्यांना आपण आपल्या बंधनातून मुक्त करावं आणि त्यांना स्वतंत्रपणे जीवन जगता यावं अशा प्रकारचा हक्क त्यांनी आपल्याकडे मागितला असता। संविधानात नमूद केलेले आपले हक्क। संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे। हे हक्क कोणते आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला हक्क आहे समानतेचा हक्क। समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही। कायदा सर्वांसाठी सारखाच असतो। अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे। विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते। असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही। कोणत्याही व्यक्तीला अटक करत असताना कोणत्या कारणाने त्याला अटक करण्यात येत आहे याची चौकशी केल्याशिवाय त्या व्यक्तीला अटक करता येत नाही आणि अटक करत असताना उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ किंवा जातीभेद यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव शासनाला करता येत नाही। सर्वांना कायद्यापुढे सारखेच मानणे व सर्वांना कायद्याचे सारखेच संरक्षण देणे याचे अनेक फायदे आहेत। यामुळे समाजामध्ये समानता निर्माण होणार आहे आणि त्यामुळे सर्वांच्याच विकासासाठी मदत होणार आहे।
पर्यायाने देशाचा देखील आपल्या विकास होणार आहे. समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलेले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचं निर्मूलन केलेलं आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराजा, राव बहादूर अशा देखील पदव्या सध्या दिल्या जात नाही. विषमता जोपासणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाही. परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देते. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार वा विशेष अधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केला जातो. स्वातंत्र्याचा हक्क संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातील विचार आणि मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. आपण सर्वजण भारत या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे भारतामध्ये कुठेही फिरण्याचं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने आपण भारताच्या कोणत्याही प्रदेशामध्ये जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी वास्तव्य करून राहू शकतो. आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. पूर्वीच्या काळी जातीनिहाय व्यवसाय ठरलेले होते आणि त्यांना तो व्यवसाय बदलता येत नव्हता. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मात्र व्यक्तीला आपल्या गुणांच्या, कौशल्यांच्या आधारे किंवा आपल्या पात्रतेनुसार योग्य तो उद्योग किंवा व्यवसाय सुरू करता येतो आणि त्याचं स्वातंत्र्य आहे. अ, ब आणि क ने केलेल्या काही कृती इथे दिल्या आहेत. वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकाराशी तुम्ही त्या जोडा. आता आपण काही स्वातंत्र्याचे प्रकार पाहिले. त्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या आवडीचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्याचे स्वातंत्र्य. तर यापैकी कोणत्या प्रकाराशी याचा संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे. अ ने आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केला. तर हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य या प्रकारामध्ये येते. ब ने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले. हे जे उदाहरण आहे, भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. क व्यक्तीला शासनाच्या नव्या करविषयक धोरणात उणिवा जाणवल्या. त्याविषयी त्या व्यक्तीने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या प्रकारामध्ये मोडते. संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही. आपल्या भाषणामुळे समाजामध्ये वाद निर्माण होत असतील किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील किंवा लोकांमध्ये चीड निर्माण होत असेल तर अशा प्रकारचे भाषण आपल्याला करता येत नाही. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणालाही नाकारले जात नाही.
उदाहरणार्थ, आपल्या सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर करणे हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे, असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवन कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत. उदाहरणार्थ, एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. हे काम न्यायालय करते. आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. आरोपीला पकडल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे की नाही या संदर्भातील पुरावे गोळा करतात आणि न्यायालयामध्ये खटला उभा करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयातील प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे सर्व आवश्यक असते. शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव आहे. कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. अनेक ठिकाणी आपल्याला लहान मुलं कामं करताना दिसतात, तर या वयामध्ये त्यांनी शिक्षण घ्यायचं असतं. शिक्षण घेणे हा त्यांचा हक्क असतो. त्यामुळे लहान मुलांना कारखाने, खाणी या ठिकाणी काम करण्यासाठी ठेवता येत नाही. हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील धोकादायक असते. वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसतानाही काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो, त्याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्क आहे. भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण येथे अभ्यास केला. पुढील पाठ आहे मूलभूत हक्क भाग 2. या पाठामध्ये आणखीन काही मूलभूत हक्कांचा आपण अभ्यास करणार आहोत.